चाल बाबा आपल्याला जायचंय शाळेत. हा जाऊ आपण शाळेत, पण पहिले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सांग बरं का. काय प्रश्न आहे तो? शाळा कोणा काढली? रोज रोज शाळेत जा ते अभ्यास करायला ताण झाला डोक्याला. काय माहिती यार बाबा कोणा काढली ही शाळा. जाऊ दे, चाल शाळेत जाऊ आपण. चाल भाऊ, पुन्हा ते टकलं मास्तर डोक्यात चापटा आणता. का चिंगे तो इंग्लिशचा अभ्यास व्हायला का आज? हा, माझी वही कंप्लीट आहे बाबा. तो व्हायला का इंग्लिशचा अभ्यास? आज टकलं मास्तर वया चेक करणार आहे. अभ्यास कधी होतो का? आणि तुम्हाला विचारायला तो अभ्यास व्हायला का म्हणून. मग आज बी टकला मास्तर आपल्याला बाहेर काढून देत नाही तर छड्या आणि दादा. जाऊ दे, 10 छड्या खाऊन घेऊ. घरचा बायकोचा राग इथं काढते, त्याला घरी बायको कुठे तीन ते इथं आपल्याला येऊन कुठे. बरं, शिक्षक वर्गात आल्यावर काही गुड मॉर्निंग काही आहे का नाही तुम्हाला? गुड मॉर्निंग सर. आता छान वाटलं बा तुमचं गुड मॉर्निंग ऐकून. दिवस चांगला जातो. आणि तो टकलं पहिल्यावर आमचा दिवस घाण जातो. त्याचं काय काय म्हणून राहिला रे? सर तुम्ही आज इंग्लिशच्या वया चेक करणार होते ना? या पोरी स्वतःला जास्तच हुशार समजते काय रे? बार बार सर लोकांना ध्यान द्या, त्या सर ही वही चेक करा, सर ती वही चेक करा. बरं झालं तुम्ही ध्यान द्यायला, मला वया बी चेक करायचं आहे. वया चेक करायच्या आधी मला फीस जमा करायची. एक बाईला पैसे जमा करा बरं पटकन तुमचे. सर मी आणली. अरे वा, तो फीस आणली? आज सूर्य इकडून उगला काय? सर मला पूर्ण ऐकून तर घ्या तुम्ही. मी आज फीस आणली नाही असं म्हणून राहिलो मी. खेकड्या लय शिल्लक घेऊ नको, फीस घेऊन ये. सर आम्ही लय गरीब आहे, आमच्याकडे खायला बी दाणे नाही. आम्ही काजू बदाम खाऊन दिवस काढून राहिलो सर. आम्ही लय गरीब आहे. एका दिवसाला किती काजू बदाम खातो तू? आमचे सगळे घरचे मिळून 1 किलो काजू बदाम खातो एका दिवसाला. बाईला हो, 1 महिना काजू बदाम खाऊ नका. जे पैसे वाचतील ते मला द्या, माहिती जमा होईल इकडं. उद्या तू पैसे घेऊन ये, बाकीचे काजू बदाम आणि गावाचे दाणे आणि मला नको सांगू. हा सर, उद्या घेऊन येतो मी. राहुल तू आणली का फीस? सर आम्ही लय गरीब आहे सर, आमच्याकडे पैसे बी नाही आहे सर. आता तू बाहेरच्या पोरी देखत म्हणत होता आम्ही खानदानी मालदार आहे, आमच्याकडे गावतावानी पैसा आहे, पैशाची बिलकुल कमी नाही आहे. तेव्हाच तर पोरी इम्प्रेस होत्या ना. मग अभ्यासाशी काही घेऊन नाही तुम्हाला. पोरी इम्प्रेस करायचे आहे फक्त. उद्या पैसे घेऊन ये, नाही तर मग उद्यापासून शाळेत बसू देणार नाही बरं का नाही. चालतं बाबा, आपले पैसे बी वाचन. आम्ही शाळेत यायचं काम बी राहणार नाही, अभ्यासाचं बी ताण जाईल. घरी राहून का शेण फेकतो मग? घरचे शेण फेकायला नाही तर दिन डाबा हातात जाय म्हणून कामाला. मुलींनो बाळांनो, तुम्ही आणली का फीस? पैसे आम्ही मस्त किती भामते, पोरील किती गोडगोड बोलतो, पोरायला म्हणतो सांडा. पैसे आणले का? याला आज वाटते का टाकल्याला. थांबला, शाळा सुटल्यावर गेटच्या बाहेर त्याच्या गाडीचं टायरच पंक्चर करतो. सर माझ्या पप्पाची पगार नाही झाली अजून, पुढच्या महिन्यात दिले तर चालेल का? हो बा, पुढच्या महिन्यात काय त्याच्या पुढच्या महिन्यात दिले तर चालेल. पप्पाला सांग का 2 महिन्यानं पैसे द्या आणि तू काही काळजी करू नको बरं का. सर माझ्या पण पप्पाची पगार नाही झाली, मी पण पुढच्या महिन्यात दिले तर चालेल का? ठीक आहे ना, चालेल. तुमचे पैसे मी भरून टाकतो. तुम्ही मला नंतर तुमच्या पप्पाची पगार झाली का देऊन टाका. सर तुम्ही आमचे बी भरून टाका, आमच्या बी पप्पाची पगार झाली का तुम्हाला देऊन टाकतो. तुमच्या गायला भरू मी? तुमच्या काय मात्र रेग्युलर पैशाला कमी का? सांग घरी का पैसे द्या म्हणून. उद्या पैसे आले पाहिजे तुमचे. मला एक तर आधीच पगार कमी टाकलेला 80,000 रुपये पगार आहे, तरी म्हणतो कमीचे. अजून किती लागते का? चला वया ठेवा तुमच्या इथं टेबलवर सगळ्याच्या. सर माझी वही घरी राहिली. सर माझी वही त्या बाजूच्या वर्गातल्या पोरीला नेली. पट्टे तुमच्या वया जमा करा. सर मै बी वही घरीच राहिली. सर मै बी वही घरीच राहिली. मस्ती आली का नाही? असा हानीन का नाही बेटा? कधी पाहिला होता का नाही? वया जमा करा पटापटा. खरंच सर आमच्या वया घरी राहिल्या. तुम्ही तसे नाही ऐकणार. तुम्हाला एकदा कुठनं लागत. कुठून बाहेर या पटकन आणि हात पुढे करा. सर जाऊ द्या ना, एवढी वेळेस माफ करा. चुकीला माफी नाही, हात पुढे कर पटकन. सर त्या पोरीनं घरी वया आहे म्हणलं तर त्यांना काही नाही केलं ना. आम्ही म्हणलं घरी वया आहे तर आम्हाला मारलं का? त्यांना विचार द्या, नाही मी माझ्या बाबाला बोलून आणतो. हा सर, त्यांना विचार द्या, नाही तर मी माझ्या पप्पाला बोलून आणतो शाळेत. बाबाला ना का पप्पाला ना, मी नाही घाबरत कोणालाच. तुमची जर ओळख मुंबई लोक असली तर मग दिल्ली लोक ओळख, समजलं का? खेकड्या अभ्यास करत नाही, काही नाही वया घरी ठेवायचा कंप्लेंट नसल्यावर. थांब तू, त्या गाडीच्या काचावर नाही दगड घातला जाताना तर काय गोष्ट राहिली. सर तो राहुल म्हणतो तुमच्या गाडीच्या काचावर दगड घालेल. काय म्हणला राहुल्या? माझ्या गाडीच्या काचावर दगड घालची? थांब तू, त्या बापाला तो नाव सांगतो. ऐ म्हशी, तू तुपलं पाय ना, याचे त्याचे नाव कायला सांगू राहिली? ऐ बाईला तू चुप रे, पाहतो काय माझ्याकडे एवढा राग आला नाही. हा वया जमा करा म्हणलं तर सगळे म्हणून राहिले माय वय घरी आहे, माय वय घरी आहे. भांडायला बरोबर आहे तुम्हाला ना. अभ्यास करायच्या नावानं एवढ्या त्या साल्या. उद्या सगळ्यांना वया घेऊन यायच्या. मला काही सांगायचं नाही. पोरी असो का पोरगा असो, सगळ्यांना कुठून गाडी उद्या. पोरी हो तुम्ही ध्यानात ठेवा, असं नका समजू तुम्हाला सूट आहे म्हणून. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.